श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमा या व्रताचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर वटपौर्णिमा व्रत का करावं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि अतूट नात्यांचा. ज्येष्ठ महिन्यात वडाभोवती प्रदक्षिणा घालून 7 जन्मांचे वचन देण्याचा हा सण म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी सावित्री तिच्या निष्ठेनं आणि प्रेमानं आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून पुन्हा घेऊन आली. वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर श्रद्धा, प्रेम आणि 7 जन्मांच्या वचनांचा साक्षीदार. आणि वट म्हणजे वडाचं झाड आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राचा दिवस. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत पार पाडलं जातं. हजारो वर्षापासून या परंपरेचा वारसा चालत आला आहे. वडाचं झाड हे दीर्घायुष्य, सातत्य आणि संरक्षण याचं प्रतीक मानलं जातं. जसं वडाचं मूळ खोल जमिनीत रुजलेलं असतं, तसंच विवाहित स्त्रीचं आपल्या पतीशी असलेलं खोल नातं कधीही न तुटणारं असतं, असं मानलं जातं. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्त्रिया नवीन पारंपरिक वस्त्र परिधान करतात. सौभाग्यवतीचा 16 शृंगार करून, जसं की हळद, कुंकू, नारळ, फळं, फुलं, धूपारती आणि धागा अशा पूजेच्या सामग्रीसह वडाच्या झाडाला पूजतात आणि माझ्या पतीचं आरोग्य उत्तम असो, त्याचं आयुष्य दीर्घ असो आणि आमचं नातं अटळ असो अशी मनोमन प्रार्थना करतात. जेव्हा पतिव्रता स्त्री परंपरेप्रमाणे वडाच्या वृक्षाभोवती 7 प्रदक्षिणा घालते, तेव्हा फेऱ्या घालताना ती मनाने, भावनेने आणि प्रार्थनेने चालत असते. सावित्रीसारखी प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या सुखासाठी, अखंड प्रेमासाठी व्रत करते. पती पत्नीच्या नात्याला समर्पित असलेल्या या वटपौर्णिमा सणामागे एक मोठी कथा सांगितली जाते. आपल्या पुराणानुसार वटपौर्णिमा साजरी करण्यामागे सत्यवान आणि सावित्री यांची एक प्रेरणादायी कहाणी आहे. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपल्या पतीची निवड करण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राजाच्या धूम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपली राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचं आयुष्य केवळ 1 वर्षाचंच असल्याचं माहीत असल्यामुळं त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केलं नाही. तिने सत्यवानाशीच विवाह केला आणि जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत राहू लागली. सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला, तेव्हा तिनं 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिलं आणि शेवटच्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली आणि लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यम तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितलं, पण तिने साफ नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर यमाने कंटाळून आपला पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितलं
आणि आपल्याला पुत्र व्हावा असा वरही मागितला. यमराजाने अनावधानाने तथास्तु म्हटलं. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून वटसावित्रीचा उपवास करतात आणि उपवास करून वडाला दीर्घ आयुष्य मागून पतीला वटपौर्णिमेची ही परंपरा सावित्रीच्या निष्ठेची अमरगाथा म्हणून मानली जाते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.